लावून माधर होता पोलीस प्रशासन का नाही असा कायदा हातात नाही पण हे कायदा हातात घेण्याचं काय इथे कशासाठी आलाय काय सांगाल? झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। एका गरीब कुटुंबातील मुलगा ज्याचा उदरनिर्वाह त्याच्या रोज म्हणजे कामावर चालतो, तो एका हॉटेलमध्ये काम करत असताना त्याच्या ड्युटी खतम होत असताना घरी येत असताना हे पगारी आहे आणि त्याची मित्रमंडळी हे त्याला रस्त्यामध्ये गाठून जाणून बुजून त्याला जात विचारून त्याला मारझोड केली। त्याने सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे, तरी पण त्याला जाणून त्याला बौद्ध समाजाचा आहे म्हणून जास्त मारहाण केली। त्याला त्या जागेवरून उचलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये नेऊन तिथं गाया वासरं बसलेले असतात, त्या गाया वासरामध्ये त्याला सोडून त्याचा पॅन्ट सोडून त्याचा लिंग तपासण्यात आला। लिंग तपासून त्याला जास्त मारहाण करण्यात आली। तो वारंवार सांगत होता की मी बौद्ध समाजाचा सांगत असताना तरी सुद्धा त्या लोकांनी त्याला जास्त मारहाण केली। या यदाकदाचित या ठिकाणी जर मुस्लिम समाजाचा जर एखादा व्यक्ती असता तर त्याला त्या लोकांनी मारून टाकलं असतं। या लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। 2 दिवस उलटून सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आरोपी मोकाट फिरतायत आणि लोकांना दाखवतायत की हे बघा आम्ही असं कृत्य केल्यानंतरही आमचं कोणी काही वागळं करू शकत नाही। आता मागणी काय आपली? आम्ही माननीय एसडीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये सांगितलं आहे की त्या आरोपीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि सोमवारला आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या मार्फत बंद पुकारलेला आहे। यामध्ये पोलिसांची भूमिका कुठे संशयास्पद वाटते का तुम्हाला? आता आरोपी सरळ फिरतायत, मोकाट फिरतायत। आता आरोपी पोलिसांची भूमिका तर संशयास्पद आहेच निश्चितपणे।